बारामतीमध्ये अनिष्टच्या कार्यकर्त्यांनी खास सहलीचं आयोजन केलंय। चक्क स्मशानभूमीत या सहलीचं आयोजन करण्यात आलंय। स्मशान म्हणजे शांत अप्रसन्न ठिकाण। सहलीच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला। हा नेमका उपक्रम काय यावर अनिष्टच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे रिपोर्टर मच्छिंद्र टिंगरे यांनी। रात्रीचे बरोबर 12 वाजलेले आहेत। नकळतपणे जणू काय मी एका स्मशानभूमीच्या परिसरात आलेलो आहे आणि इथं काही माणसांचा देखील मला आवाज येतोय। कोण आहात तुम्ही आणि इथं एवढ्या रात्रीचं या स्मशानभूमीमध्ये काय करता आहात? आम्ही सर्वजण अनिसचे कार्यकर्ते आहोत आणि आज अमावस्येची रात्र आहे। तर आमच्यामध्ये जे काही सदस्य आहेत तर भूतांबद्दल जी भीती असते तरुणांच्या मनामध्ये किंवा लहानग्यांच्या मनामध्ये, तर ही भीती घालवण्यासाठी न्यूनगंडावरती मात करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं स्मशानभूमीमध्ये असं अस्ताव्यस्त पडलेलं सामान जे आहे की लोक येतात आणि ते तिरडी वगैरे इथंच फेकून जातात। तर आम्ही इथली स्वच्छता केलेली आहे। ही जागा पण तेवढी प्रसन्न ठेवावी या उद्देशाने आम्ही आलोय आणि न्यूनगंडावरती मात करणं हा मुख्य उद्देश आहे। ॲक्च्युली लहानपणापासून भूत म्हणून मला घाबरवलं गेलं होतं, पण जसं कळतंय तसं मला खूप कुतूहल वाटलं की ॲक्च्युली भूत नेमकं काय असतं हे मला बघायचं आहे। त्यासाठी मी इथं आज आलेली आहे। अगदी खरंच आहे की लहानपणापासून लहान लेकरू जरी रडायला लागलं तरी आजी किंवा आई म्हणत असते बागुलबुवा येईल, भूत येईल। तर ते एक मेंदूचं जे प्रोग्रामिंग होत असतं, भूताविषयीची एक अनामिक भीती वाटत असते आणि त्यातली त्यात अशा काळ्या कभिन्न रात्री, अंधाराच्या रात्री ते भूत कुठून तरी येईल आणि आपल्यावरती झडप घालेल। या प्रकारचा न्यूनगंड अनेक लहान लेकरांमध्ये, अगदी तरुण युवकांमध्ये सुद्धा असतो। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून बारामती आणि शाखेच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठेवलेला आहे। बारामतीहून मच्छिंद्र टिंगरे, महाराष्ट्र वन।